रूप पाहता लोचे ओ रूप पाहता लोचे रूप पाहता लोचे सुख झाले ओसार
मोहन महाराज मोहन महाराज जाणे भक्तीचा जीवा जाणे भक्तीचा जीवा जाणे भक्तीचा जीवा जाणे भक्तीचा जीवा
अनिकनये माझी मना ओका पंडित शहाणा नारूपी जडले चित्त नारूपी जडले चित्त त्याचा दासनी अनिकनये माझी मना ओका पंडित शहाणा तुका मनी नववी तुका मनी नववी भक्ती जानी तुझी अनिकनये माझी मना ओका पंडित शहाणा समागत तिष्ठं तमानंदकं परब्रह्मलिंगं भजी
चरण संतांची त्यांच्या कृपादान कृतीचा विस्तार सद्गुरुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांभोजती विष्णुप्रदेश विधिम्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थो मूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अतत यजननी देवाची आइए हनुमंत विराजिए कथा कहूं मति अनुसार प्रेम सहित गति करो पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार शरण शरण जी हनुमंत शरण शरण जी हनुमंत शरण शरण जी जानी भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनई माझी मना ओका पंडित शहाणा मुक्त कैवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा अखिल परमार्थामध्ये व्याप्त असले भगवान श्री तुकोबर आहे आधी सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोते जन्माय बाप्पांना विनम्र अभिवादन करून कीर्तन शिवला प्रारंभ विठ्ठला भगवंताची महान भगवत भक्त बारीकरी समाजाचा प्रसंगाने विराजमान असणारे भगवान श्री तुकोबर यांचा चार चरणातला भौतिकांच्या परिचयातला पाठांतरातला सर्वांना कळेल सर्वांना पटेल अगदी सोपा अभंग आहे. या अभंगाचा सरळ बाबाचा जर पाहिला तर जगद्गुरु तुकोबर म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीविषयी प्रेम आहे किंबहुना जो माणूस भक्ती जाणतो तोची दैवाचा पुतळा. या अभंगामध्ये दैववान कोणाला म्हणतात, नशीबवान कोणाला म्हणतात, प्रारब्धवान कोणाला म्हणतात याचं यथार्थ वर्णन तुकोबर करतात. कोण नशीबवान आहे, कोण दैववान आहे, कोण प्रारब्धवान आहे तर महाराज म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये संताविषयी देवाविषयी प्रेम आहे तो माणूस भक्ती जाणतो ना तर तोची दैवाचा पुतळा. बाकीची लोक महाराज म्हणतात आणि कनई माझे मना हो का पंडित शहाणा. पंडित असो की शहाणा असो, कोण वाजवायलेला पंडित असो की उभा टाकलेला शहाणा असो, कोणीही असो, ज्याच्या अंतःकरणामध्ये जर भक्ती नसेल तर त्या भक्तीला काही उपयोग नाही किंवा त्याच्या श्रीमंतीला त्याच्या प्रारब्धानं त्याला मिळालेल्या सगळ्या गुणाला किंमत कधी आहे, अंतःकरणात जर भक्ती असेल ना तरच किंमत आहे. विठ्ठला बाकी कसलाही माणूस असला व्यवहारात आपण काही लोकांना शहाणं म्हणतो आणि शास्त्रामध्ये काही लोकांना पंडित म्हणल्या जातं. सर्व वेद विशारद पंडित होते काही काही माणसं. एखाद्या क्षेत्राविषयी एखाद्याला ज्ञान असलं की त्या क्षेत्रातला त्याला पंडित म्हणता येतं. कलेच्या क्षेत्रामध्ये ज्याला चांगलं ज्ञान आहे त्याला कलेच्या क्षेत्रातला पंडित म्हणतात.
गायनाच्या क्षेत्रातलं ज्याला ज्ञान आहे त्याला गायनातला पंडित म्हणतात. व्यवहारातलं ज्याला कुणाला ज्ञान दिलं असेल देवानं त्याला पंडित म्हणतात. म्हणजे तो शहाणा आहे. आणि पंडित जरी असला अंतःकरणामध्ये जर भक्ती नसल तर तोची दैवाचा पुतळा आम्ही त्याला म्हणणार नाही. का? आणि का नाही माझी मना हो का पंडित शहाणा. बरं महाराज, पंडित म्हणलात शहाणा म्हटलात त्याला तुम्ही मान देणार नाही, पण देवाचं नाव घेत असेल त्याला हो तुकोबाराय म्हणतात त्याला आम्ही 100% मान देऊ. मानच नाही तर ज्याचं कुणाचं चित्त देवाच्या भजनाकडे देवाच्या नामचिंतनाकडे जडलेलं आहे ना त्याचा आम्ही दास होण्याकरता तयार आहे. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. दास्य करी दासाचे उणे न साहे याचे. तुमची दासीचा दास करून ठेवा. आम्ही त्यांच्या दासांचा दास होण्याकरता तयार आहे. नामधारक असतील नामचिंतन करणारे असतील त्यांचा दास. दास म्हणजे थोडक्यात नौकर होण्याकरता तयार आहे. आज सध्याच्या काळात कुणीही नौकर होण्याकरता तयार नाही. शरद भाऊ, सगळ्याला वाटते आपण मालक झालं पाहिजे. नौकर होण्याकरता कोणी रमवत आहे? अजिबात नाही. नौकर होण्याकरता कोणीही तयार नाही दादा. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यांचा नौकर होण्याकरता तयार आहे, दास होण्याकरता तयार आहे. आज प्रत्येक जणाचा काळ उलटा आहे. नौकरदार जरी असला माणूस किंवा नोकरी आपल्या इकडे सालगडी जरी असला तर मालकालाच त्याच्या दारात जाऊन 10 वेळा रोज त्याला उठवावं लागते. चल वेळ झाली, चल वेळ झाली. मालक पायानं फिरतय आणि हे गाडीवर फिरतय. कोण? नौकरदार. दिवस बदलले ना. पूर्वी मालक त्याच्या दारात जाऊन नौकरदार मालकाच्या दारात जाऊन विनंती करायची काही काम असेल तर बघा, काही काम असेल तर बघा. आज दुकानदाराला जावं लागतंय. कोणाच्या दारात? नौकरदाराच्या. तरी तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यांचा नौकर होण्याकरता तयार आहे, पण कुणाचाही नाही ज्याचं चित्त देवाच्या भजनाकडे जडलेलं आहे. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. 100% आम्ही त्यांचा दास होण्याकरता तयार आहे. का हो तुकोबाराय? असं कशा करता म्हणता? एक तर दैववान म्हणता, प्रारब्धवान म्हणता, त्याला नशीबवान म्हणता, आणि पुन्हा तुम्ही त्यांचे नौकर होण्याकरता तयार आहेत. हो तुकोबाराय म्हणतात तोच माणूस या जगाच्या पाठीवर चांगला आहे. कोणता? तुका म्हणे नवविध भक्ती झाली तुझी शुद्ध. तो शुद्ध आहे म्हणजे चांगला आहे. 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितली, भागवतामध्येही सांगितली आहे. आणि भक्ती नारद महर्षीचं भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्येही सांगितले. अनेक साधू संत महात्मे म्हणतात, गोंधळातही वर्णन आहे. 9 विध भक्तीच्या करोनी नवरात्रा. 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवण आहे, कीर्तन आहे, मनन आहे, निधी ध्यासन आहे, आत्मनिवेदन आहे, पाद सेवन आहे. या प्रत्येक भक्तीनं तू अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक मिळतो. तुकोबाराय म्हणतात जे कोणी 9 प्रकारची भक्ती जाणत असेल ते संसारातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. तोची दैवाचा पुतळा. कोणता दैवाचा पुतळा आहे? तुका म्हणे नवविध तोची दैवाचा पुतळा. बाकी नामरूपी जडले चित्त तोची दैवाचा पुतळा. बाकी कोणताही माणूस असला तरी तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याला मार्ग देणार नाही. आणि नाही माझी मना ओ का पंडित शहाणा विठ्ठल. विठ्ठल 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 असा अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह आहे. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेत असतात तसे माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तोडका मोडक्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञात आहे तरी परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं. गोरवरे विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यातील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त गावकरी मंडळ, वंजारवाडी, गंडीपाटी, भजनी मंडळ, माता माऊल्या, पुरुष मंडळ, लहान थोर सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक, आता इथं मला कुणाचंही नाव परिचित नाही, ज्यांनी फोन केला असे आमचे रामभाऊ यांनी फोन केला म्हणे महाराज असं असं कीर्तनाची तारीख आहे 26 तारीख आहे ना, 26 तारीख. आमच्या जोलक मित्र भक्तपरायण आमचे वैजनाथ महाराज थोडी
आजच्या दिवशीची अडचण होती म्हणून महाराज म्हणले आजच्या दिवस तुम्ही कराल. म्हणलं काही हरकत नाही. पत्रिकेतच बदल केला आणि आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं म्हणा, भजनी मंडळ, माता मौल्या, लहान तोन या सर्वांच्या वतीनं आजची प्राप्त झालेली शिवाय परम भाग्यानं आज उपस्थित हरिभक्त प्रायण आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आणि ही छोटी छोटी लेकरं ज्यांच्याकडे अगदी वारकरी संप्रदायाचं ज्ञान घेत असताना नेहमी सांगत असतो पंडित महाराज, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलेला मुलगा मोठा कीर्तनकार होईल, गायक होईल, वादक होईल का नाही माहिती नाही, पण हा चांगला माणूस मात्र 100% बनणार. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. कोणाला गाणं जमल, कोणाला वाजवणं जमल, कोणाला काही जमल महाराज, पण माणूस होण्यासारखं क्षेत्र सध्याच्या काळात एकच राहिलंय, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. नाही तर माणुसकीचे धडे कुठे शिकवल्या जात नाही. मी ज्यावेळेस वृंदावनला शिकायला होतो ना त्यावेळेस पागलदास बाबा होते बघा, खूप भजन आता भारले. ते पागलदास महाराजांना आम्ही भेटायचो आणि पागलदास महाराजांना भेटल्याच्या नंतर बाबाला विचारलं होतं, बाबा पुढे गेल्यानंतर काय करावं? कोणाचंही स्वप्न असतं ना महाराज, काय करावं? त्यावेळेस मी महाराजांना म्हटलं होतं, महाराज मी परळीला गेल्यानंतर मला असं वाटतंय राधाकृष्णाचं मंदिर बांधावं, थोडी आपली संस्कार करावी, गुरुकुल करावं, लेकरांना शिकवावं, मंदिर बांधण्याची इच्छा आहे माझी. पागलदास महाराजांनी सांगितलंय का म्हणे, मंदिर बांधण्यासारखा मंदिर बांधण्यासाठी आपला जन्म झाला नाही, घराघराला मंदिर बनवण्याकरता आपला जन्म झालाय. ते कार्य जर आपण करत राहिलो ना 100% ते फक्त वारकरी संप्रदायात होतं. बरं भाग्यवान आहेत आपण, भाग्यवान ती मंडळी असतील ज्यांचा मुलगा मुलगी म्हणा किंवा सगळे परिवार वारकरी संप्रदाय. टाळ भजन घेऊन उभा टाकणं म्हणजेच वारकरी संप्रदाय नाही. संत महात्म्याची देवाची सेवाही एखाद्या परिवारात होत असेल तर 100% ते घर काका वारकऱ्याचं आहे. वारकऱ्याच्या घरामध्ये जितकं समाधान आहे पैशावाल्याच्या घरात तितकं समाधान मिळत का नाही सांगता येत नाही. वारकऱ्याला खूप महत्व आहे. बरं पंढरीची वारकरी ते अधिकारी मोक्षाचे असे आमचे हरिभक्त परायण पंडित महाराज सगळे संस्था घेऊन आज आवर्जून ते उद्यापासून येणार होते, पण त्यांना वाटलं गोंद्या जायलाच, तर आपण जाता जाता सोबत गेलेलं काय म्हणजे आम्ही जिवलग मित्र आहे. म्हणले महाराज चला आपण सोबत जाऊया. महाराजही या ठिकाणी आले, महाराजाला धन्यवाद. उपस्थित गायक मंडळी असतील, आता तुम्ही तिवटगळ पाटील काय नाव, बळवंत महाराज आहेत, ठाकूर महाराज आहेत, मुंडे महाराज, हा वा मुंडे महाराज आहे ना, आपण मुंडे महाराज आहेत. तुमच्या पलीकडचे बी मुंडे महाराजच आहेत, पुन्हा तिकडचे बी मुंडेच आहेत. मुंडेला काय 3 मुंडे झाले, जपून राहा. हे सगळी बालगोपाळ मंडळ ही इकडची गावातली आहेत का? खेरडा जवळ आहे ना खेरडा संस्था, हो खेरडाची, त्यांच्याकरताही एकदा टाळ्या वाजवा. उपस्थित सर्वच विनेकरी बाबा, सिस्टीमवाले, दोन्ही कॅमेरेवाले, शिंतोवाले, आणखी कोणी राहिलं का? गावातले बाहेर गाऊन आलेले आमच्या हाकनाकवाडीकर ग्रामस्थ मंडळी, पंचकृषीत आलेले सर्व मंडळी, आमचे वृंदावनवासी कलाकार मंडळी, या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊ. उर्वरित जेवढा वेळ शिल्लक राहिला तेवढा वेळामध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला